एकाच दिवसात आपली गाडी खाली होऊन गाडी भरली पण. तर नमस्कार भावांनो, मी मारुती आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. आता आपण मुंबईवरून घेऊन आलो होतो एमटी कंटेनर आणि हा कंटेनर नेऊन टाकायचा होता आपल्याला हाजिऱ्याला. आता रात्री बॉर्डरला जाम आहे म्हणून आपण झोपलेलो बॉर्डरच्या पाठीमाग. सकाळी बॉर्डरला आलो तरी पण बॉर्डर जामच होती. तोपर्यंत बघा गोगल काय तोंडात कसा हात घालते गाडी. ह्याच्या डोळ्यात काय झाड पाल्याचा औषध गेला असेल का. म्हणजे आम्ही तासभर लाईनीत थांबणार आम्ही येड. आता बॉर्डरचं जाम संपून जरा पुढे आलो म्हटलं जीवाच्या पंपात जाऊन डिझेल टाकूया. इथं पण सगळे नंबर लावून उभा होतो वाघ. थोडा वेळ लाईनीत लागून पहिल्यांदा आपल्या गाडीची टाकी फुल करून घेतली. आता आपल्याला अर्जंट मध्ये जायचं होतं हाजिऱ्याला. जुन्या रोडनं जाण्यापेक्षा एक्सप्रेस न जाऊया म्हटलं पटकन जाईल तर. कंटेनर यार्डाच्या पाठीमागे थांबून थोडी प्रिंट पण काढून घेतली आणि शेवटी आलो आपण कंटेनरच्या यार्डात. इथं आलेला सर्वेवाला लगेच आपला सर्वे पण करून दिला. सर्वे करून परत लागलो आपण कंटेनर खाली करायला लाईनीत जाऊन. पहिल्यांदा तेवढं डबडं टाकलं माघारी परत म्हणलं आता जायचं आपल्याला भरायला. तिथनं 4 किलोमीटर जाऊन आपल्याला अक्सल भरायचं होतं. येऊन पहिल्यांदा गाडी लावली साईडला जाऊन नाश्ता करून घेतला कारण भूक लागली. सकाळपासून काय खाल्लं नव्हतं. नाश्ता करून माघारी पर्यंत अक्सल पण रेडी केलता. गाडी रिवर्स लावून लगेच अक्सल घेतला लोड करून. लोडिंग करून चैनी मारून गाडी काढली. तिथनं आलो डायरेक्ट धरमपूरच्या साईड आब्यावर. आता जेवण करून निघायचं म्हटलं इथं आपल्याला भेटला आपला पद्या भाई. भावान काय मोबाईलचं कव्हर बनवलं पाग आपल्या इंधनाचं चितार लावले माग. जेवण केलं पद्या म्हणला एक रेडबुल मारून जाऊया इथनच. आता जेवण फुल केलं आणि पुढे आपल्याला अजून नाईट पण काढायचं त्यामुळे म्हटलं आता पुढे कुठं तर झोप लागण्यापेक्षा इथं रेडबुल पिऊन निघूया. तिथनं आलो डायरेक्ट नाना पोंड्याच्या 4 लेन हायवेला. धरमपूर नाना पोंडा रोड म्हणजे बागा टॉपचा विषय. नाना पोंडाच्या हॉटेलवर आलो. इथं आपला बंधुराज पण आला होता. विष्णुभाईजी योगेश दादाची भेट घेऊन निघलो परत. तिथनं पुढे येऊन पेटच्या घाटात आई सप्पई टिकली बघा लागलं जाम. आता व्हिडिओ पूर्ण बघितलं तर तेवढं फॉलो करून टाकला वर.